काय म्हटलो? शेतकरी कसा आहे? राजा आहे. कशावरून राजा आहे सांगा? राजा आहे, शेतकरी राजाच आहे. कशावरून? कशावरून कशावरून म्हणते? शेतकरी कष्ट करतो, दुसऱ्याला खायला देतो, आपण कष्ट करतो. हा, म्हणूनच म्हणायचं शेतकरी कष्ट करतो, दुसऱ्यांना खायला देतो. त्याच्या मालाला भाव कोण देत? त्याच्या मालाला भाव दुसरे देत. मालक दुसरे होत्या. हा, मग राजा कशावरून? शेतकरी. मग एवढं आहे, त्याच्या हातात काही नाही. मग राजा कशावरून? राजाच्या हातात सर्व काही असतं. राजा कशावरून म्हणजे शेतकरी कष्ट. शेतकरी एवढा राजा म्हणजे का नाही. तुला सांगू का? काय ते म्हणतात का? काय म्हणतात? शेतकऱ्याच्या हातात फक्त माल पिकवणं, पीक जपणं, जोपासना करणं, पाणी देणं, अहोरात्री जाणं, मोटरी चालू करणं, कष्ट करणं आणि माल दुसऱ्याच्या हाती देणं. त्यानं जेवढे पैसे देईल तेवढे घेणं आणि थंड राहणं. एवढ्याचाच राजा आहे तो. तुमच्या मला एक प्रश्नाचं उत्तर सांगा तुम्ही. कधी तुम्ही तुमच्या आता स्वप्न असतील तुमचे काही, कुठं फिरायला जायचं असेल ना, कुठं कोणची वस्तू घ्यायची असेल आवडीची, तुम्ही असं मन मोकळेपणानं घेतला का? मन मोकळेपणा असल्याशिवाय घेतच नाही ती. पर घेतला का तुम्ही आतापर्यंत? घेतला होता. कसं घेतला? एखादा आपल्या शेतात कष्ट करणारा बैल, काल बैल आणलो का तुम्ही, मोकळेपणानच घेतलो की. मग ती ही शेतीसाठी लागणार ही एक हे आहे. तुमच्या मनातल्या स्वप्नाच्या कोणचं तरी एक तुम्हाला कुठलं तर चांगलं घर, कुठली तरी एक चांगली चारचाकी गाडी घेऊ वाटत नाही का? वाटत, पण ह्याला तेवढी घ्यायची ऐपत. ऐपत नाही. ऐपत का नाही? ऐपत तर आपणच दिलाव ना, आपलाच माल आहे की. होय की, आहे की. मग का बरं ऐपत नाही आपली तरी? कारण की आपल्या हातात काही नाहीच. तेवढे स्वप्न तुमचे पूर्वीतनी की कोण पुरवत नाही? तुमच्या ह्याच्यात नसते. कशात नसतंय ते तरी सांगा. तुमच्या दैवात नसतंय. दैवात नसतंय? दैव का बरं नसतंय? म्हणजे शेतकरी जन्माला आले की दैव नाही का? तसे समधी शेतकरी तशी कशी ठेवताय. कुणाला 10 एकर शेत आहे, कुणाला 50 एकर शेत, कुणाला 2च एकर आहे, कुणाला एकर आहे, कुणाला शेतीच नाही, हीच नाही, शेतीच नाही. मग कसं त्याला मोप स्वप्न राहते, जम कष्ट करावं, ऊस लावावं, पाणी देऊ, काय ते कमी राहतंय त्याला. हे बरोबर आहे, पर आपलं मी का म्हणालोय माहितीये का? तुमच्याकडे 50 एकर शेती असो किंवा 2 एकर शेती असो किंवा 10 एकर शेती असो, त्याच्यातला काही फरक नाही. पण 50 एकरवाला बी घेऊ शकेना, 10 एकरवाला बी घेऊ शकेना ना, 2 एकरवालाही घेऊ शकेना. शेतकरी का त्याच्या मनासारखं वागेना? एक उत्तर, हे एक प्रश्न आहे उभा राहिला तुमच्या मोरी. का बरं आहे ना, याला स्वतःला होईना रोजगारात आटून चाललंय. म्हणजे ही दुसऱ्याचीच भरती करून तुमचा माल काय तुमच्यापाशी टिके ना, आणि त्या मालाला भाव काही मिळेना. तुम्हाला 50 पोते ज्वारी झाली, गुत्त दिलो त्याला, निम्मी ज्वारी त्यानंच घेऊन गेलं, तर मग ही दुसऱ्याचीच. मग म्हणून शेतकरी महागी आहे. तर त्याच्या मालाला भाव भेटायला पाहिजे का नाही? भेटायला पाहिजे, पण देत ना. सरकार असलं वगळ्याने मिळाले.
तुम्हाला अजून बी सरकारची भावना वाईटच वाटते का? सरकारनं शेतकऱ्याबद्दल का दिलं? का भाव वाढ दिलं? व्यापाऱ्याला दिलंय बघ, त्याचा काय गड्डा मिळते म्हणून व्यापाऱ्याला दिलं. शेतकऱ्याला काही देणार, कारण की शेतकऱ्याकडून काही भेटेनाच का सरकारला? भेटणं. सरकारला काही भेटेना. होय, भेटलं तर बी काही देईना, म्हणजे देऊ वाटेना, हं. असं तुमचं सांगायचं मत आहे का? ही शेतकरी कसा दुसऱ्याच्या अधीन आहे. आता त्याला संसारात काहीतरी कमी पडतं लगेच पोते घालतंय, काहीतरी भाव लागू जा म्हणते ते आणाय बघते. बघा मित्रांनो, असा आहे प्रवास शेतकऱ्यांचा, फार कठीण. चला थांबूया इथंच.